आग्र्यांचा राजा म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या राजाराम साळवी यांचं शनिवारी उपचारादरम्यान निधन झालं. आगरी सेना स्थापन करून आगरी बांधवांच्या अस्मितेचा हुंकार खऱ्या अर्थाने राजाराम साळवी यांनी जागवला. पराक्रमाचा व्यापार थांबवा आणि पराक्रमाचा उत्सव करा अशा प्रकारचा मंत्र आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांनी आगरी बांधवांना दिला. त्यांनी आपली भूमिका अतिशय योग्य पद्धतीने आगरी बांधवांना पटवून दिली आणि त्यामुळेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, मुंबई या सगळ्या परिसरामध्ये आगरी सेना मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली. आगरी सेनेचा एवढा मोठा प्रभाव होता की ज्यावेळेस युती सरकारच्या काळात पहिलं ओबीसी महामंडळ स्थापन झालं त्यावेळेस राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या या महामंडळाचं पहिलं अध्यक्षपद हे राजाराम साळवी यांनी भूषवलं. राजाराम साळवी यांनी समाजवादी पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद देखील भूषवलं होतं. 1998च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आणि समाजवादी पक्षाची आघाडी होती त्यावेळेस काही कारणाने त्यांनी या पक्षाचा नंतर राजीनामा देखील दिला होता. राजाराम साळवी यांचे श्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध होते. राजाराम साळवी यांनी कायम आगरी बांधवांच्या प्रतिष्ठेला महत्त्व दिलं होतं. त्यामुळेच त्यांच्या निधनाने आगरी बांधवांचा राजा हरपला अशा प्रकारची भावना ही आगरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. काल त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.